असे किती लाख मोलाचे सूर किल्लेदार आपण असे खर्च पाडणार आहोत. गाडोजी जेजेने मानाजीरावांवर असा भ्राड हल्ला केला, त्याच्या फितुरीचा शेवट आता आपल्याला करावाच लागेल. फितुरी 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 जिथं नजर वळवावी तिथं तिथं या फितुरीला हेतूच करता नाही. या फितुरीचा पास आमच्या गळ्याभोवती कधी आणि कसा विळका हे त्याचा नेम नाही. स्वराज्याचं बस्तान बसू पाहतोय तो रोज हजारो बातम्या कानावर येऊन आठवतात. आज ही दुःखद बातमी कानावर आली. आपले शूर शिलेदार मानाजीराव आपल्याला सोडून गेले. आता बस हा फितूर दिसला की त्याची बाळामुळे खणून त्याचा नेस्तनाबूत करायचा, त्याला कडेलोट करायचा. त्यांच्या बळावर हे स्वराज्य निर्माण करण्याची प्रयत्न केली. तेच जसे जीवाच्या जीवला खर्ची पडल्यावर देश वाचणार कसा? महाराज, आमच्या सारखे हजारो तरुण आपल्याकरता जान देण्यास तयार असताना महाराजांनी असे निराश का बरे? त्या काळोजी सारख्या फितुराची मुंडकी उडवण्याचं सामर्थ्य आमच्या या मनगटात असताना महाराजांनी असे निराशेचे उद्गार काढू नये. आपल्या पराक्रमाबद्दल शंकाच नाही. तुम्ही नेताजी पालकर, दादाजी मालुसरे, नेसाजी कणकर याच्यासारखे जीवाला जीव देणारे समर्थ धुरंधर आमच्या पाठीशी असल्यावर तो दिल्लीचा बादशाह या मराठशाहीच्या केसाला धक्का लावणार नाही याची खात्री आहे आमच्या. पण वाईट एवढंच वाटतं, आमच्या ताटाला ताट लावून 4 घास खाल्लेले, आमच्या गळ्यातली ताईत म्हणून आम्ही डौलाने मिळवलेले हे काळोजी सारखे नादान देशद्रोही होऊन देशाचा नाश करायला निघाले. त्याच काय खबर आणली? अफजल खानाच्या वधामुळे इम्रान खान चिडला असून त्यानं आपला डेरा हलवून दक्षिणेकडे कूच केली आहे. दिल्लीला जासूस पाठवून पठाण अरबांची कुमक पाठवा अशी बादशाला विनंती केली आहे. ही कुमक हाती येत्या 8-10 दिवसात रोहिडेश्वरावर इम्रान खान हल्ला करणार असा रणनीती. याच्या रंगाचा बेरंग करावा लागेल पालकर. महाराज, ते सुद्धा दिल्लीहून पठाण अरबांची कुमक येण्यापूर्वीच आपण खानावर हल्ला करायचा. पालकर, सॉरीची तयारी करा. त्या इम्रान खानाचा आम्ही जातीने समाचार घेणार. महाराज, त्याचा समाचार आम्ही घेतो. आपण रोहिडेश्वरीच थांबावं, कारण त्या वेंकोची वादाचा काय नाही. आपण सगळे खानाकडे वळला आहोत ते पाहू. तो नक्कीच संधी साधणार आणि कदाचित रोहिडेश्वर काबीज करेल म्हणतो. वेंकोची वाघ हा सुद्धा काळोजी सारखा या स्वराज्याला विळखा घालून बसलेला एक विषारी नाम. यापुढे त्याचे दात पाडण्याची वेळ जवळ आली आहे. समजावून पाहिलं, मैत्रीचा हात पुढे गेला, पण हा आपला हेका सोडायला तयार नाही. ठीक आहे पालकर, तुम्ही निवडक सैन्याला घेऊन खानावर हल्ला करा. जिंकू किंवा मरू या शर्तीला खानावर तुटून पडा. आमची खात्री आहे या स्वारीत आपलाच विजय होईल. कशी आज्ञा महाराज. आपला आशीर्वाद पाठीशी असल्यावर हा नेताजी कृतांत काळालाही घाबरणार नाही. नाही, आपण पोपटरावाला तयार राहायला असाला. या मोहिमेत त्याच्या हिकमतीचा आपल्याला फार उपयोग होणार आहे. ठीक आहे पालकर, मी आताच जाऊन पोपटरावाला या कामगिरीची माहिती देतो. येतो मी महाराज. जाते आई भवानीचं दर्शन घेण्यास विसरू नका. आपुलकीच्या ममतेनं या महाराष्ट्रावर तिने मायेचा हात फिरवला, त्याच महाराष्ट्राला आज दुश्मनाने हात दाखवण्याचा चंद बांधला असता आई भवानीच्या अष्टभुजा थंड पडणार नाही. तिचा आशीर्वाद हेच आपलं बळ. जशी आज्ञा महाराज, येतो आम्ही. आमच्या बांधवाला सुटून परत घेऊन जगाला जीवन देणारी तू जगजननी, तुझ्या या महाराष्ट्राला अशी पारखी होऊ नकोस. आम्हाला असा पोरका करू नकोस. महाराज, आता जे त्या हिराने खबर आणली आहे त्या नेश काळोजीने आपल्या मानाजीरावांच्या मुलीला सार्जेला पळवून नेऊन आज सांगता काय नाही. त्या काळोजीची हिंमत आपल्याच आया
इकडे पडला. डाव उलटला. दोन्ही तंगड्या वर होऊन उताना पडला हरामखोर. महाराजी मारला गेला. धर्माची मेला. आता रड म्हणावं आपल्या दुर्दैवाला दोष देऊन. या तुला नाहीसा करण्यासाठी हा व्यक्तीची वाघ इथं दबा करून बसलाय. संधी मिळताच नाही तुझं पुढच्या थरापासून वेगळं केलं तर नावाचा व्यक्तीची वाघच नाही. हेच संधी योग्य आहे. इम्रान खानाशी दोन हात करण्यात शिवाजीचे सारे मावळे गुंतलेले असताना आपणच शिवाजीवर हल्ला करायचा. शिवाजी आता तू माझ्या हातून नाही सुटणार. राजा रोडाची तयारी करणारा भागरूळ राजा हा व्यंकची वाघ तुझा दुश्मन तुझ्याशी दोन हात करायला तुझ्या समोर येणार. एकदा का शिवाजी माझ्या हातून मारला गेला या पावळ मुलखाचा राजा हा व्यंकची वाघाच. व्यंकोजीच्या लहरी मनात थांब असा अधीर होऊ नकोस. अजूनही वेळ गेलेली नाही. सवलगिरीनं पावलं टाकशील तर विजय निश्चितच तुझा आहे. गर्दीनं मात्र आज नाश ओढवून ठेशील. बस ठरला निश्चय. आज रात्रीच रोहिडेश्वरावर हल्ला करायचा. आज रात्रीच. व्यंकोजी राजे आणि आता पुरखा पांघरून आमच्या पुढे काय सांगतो व्यंकोजी राजे. त्या शिवाजीचे साथीदार सारखे माझ्या हात धुवून काढण्याची लागले. त्यांच्या या नजरा चुकण्यासाठी हे असं तोंड लपवावं लागतं. खानाला सोडून आमच्या गुहेत येण्याचा मतलब अगदी साधाच होता. आपल्याकडे आम्ही आलो ते माझ्या स्वार्थासाठी नाही तर तुमच्या फायद्यासाठी. आमच्या फायद्यासाठी आम्ही नाही समजलो आपल्या बोलण्याचं. सांगतो सगळं काही समजावून सांगतो पण आजूबाजूला कोणी नाही ना. नाही या वाघाच्या गुहेत कोणी चोर पावलाने आला तरच. पण तो सुद्धा आमच्या हातून सुखरूप जाणार नाही. आजूबाजूला कुणी नाही. बोला काय सांगायचंय तुम्हाला. नेताजी आणि बहिरजी खानावर चाल करण्यासाठी दक्षिणेकडे रवाना झाले असून रोहिडेश्वरी शिवाजी एकटाच आहे. त्याच्या सोबतीला आहे तो फक्त एकटा येसाजी. काळोजी ही बातमी केव्हाच आमच्या कानी आली. आज रात्रीच आम्ही रोहिडेश्वरावर हल्ला करून निद्रा अवस्थेतच त्या शिवाजीची कत्तल मारणार. हा गैरसमज आहे तुझा व्यंकोजी. शिवाजी तू समजतो तेवढा दुर्गुणा नाही आणि त्याचे साथीदार सुद्धा एवढे गाफील नाही. डोळ्यात तेल घालून ते किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्तात उभे असतात. तेव्हा काय त्या पहाडेकरांना घाबरून मिळालेले संदेश वाया घालून की काय आहे. माझा निश्चय ठरला. अशी संधी मी वाया घालवणार नाही. आजचा दिवस शिवाजीच्या आयुष्यातील शेवटचा दिवस. त्यापेक्षा वेगळ्या युक्तीने आणि वेगळ्या पद्धतीने आपण शिवाजीला जेल बंद करूया. वेगळ्या युक्तीनं ते कसं काय. तेच तर सांगतो. शिवनेरीवर झालेल्या चकमकीत माझ्याकडून तो मानाजी किल्लेदार मारला गेला. पण किल्ला काही तुम्हाला सर करता आलेला नाही. होय आई त्यावेळी त्या नेताजी पालकरांना येऊन सगळा डाव धुळीस मिळवला. पण मानाजीला
त्याच वेळी मारला गेल्यामुळे त्याची एकुलती एक कन्या शारदा त्या नेताजीची नियोजित वधू सध्या एकटीच असते गडावर. तिच्या पहाऱ्याला आहे ते फक्त शेजार शिपाई. इतर लढवय्ये सध्या मोहिमेवर गेले आहेत. काय? इथं त्या महानाजीच्या लेकीचा काय संबंध? इथंच तर खरी मेक आहे व्यंकोजीराज. उद्या रात्री तुम्ही शिवनेरीचे पहारेकरी गाफील असताना चोर वाटेने किल्ल्यात प्रवेश करा आणि सरळ त्या शारदाला उचलून आणा. मग झालं आपलं काम फत्ते. तुम्ही काय सांगताय तेच आमच्या ध्यानात येत नाही. आमची तर मती कुंक होण्याची वेळ आली. असे बावरून जाऊ नका व्यंकोजीराजे. याच मार्गाने गेल्यानंतर तो शिवाजी आपल्या आयताच हाती सापडणार आहे. काय? शिवाजी ऐकाच आपल्या हातात सापडणार? तो कसं काय? सामजाला तुम्ही पळून नेण्याची बातमी शिवाजीला कळणार आणि नेमका नेताजी सध्या या ठिकाणी नाही. तेव्हा शिवाजीलाच त्या शारदाला सोडवण्यासाठी यावं लागेल आणि एकदा का तो या ठिकाणी आला की आयता तुमच्या पिंजऱ्यात सापडेल. मग घ्या तुमच्या सुडाचा बदला, करा तुमच्या प्रतिचा शेवट आणि या मावळ रियासतीचे राजे. युक्ती अगदी नामी आहे, पण एवढीच ती खतरनाक आहे. ही पोर आमच्या हाती लागली तर ठीकच, नाहीतर सगळा डाव आमच्यावर सुटायचा. नक्की ती शिवनेरीवर आहे ना? यात काय शंका? तुम्ही शिवनेरीवर जायच्या तयारीला जाता. जोपर्यंत ती शारदा हातात सापडत नाही तोपर्यंत तुम्ही किल्ल्यावर जा. मी मागे पहारा देतो आणि तसाच कोणी तुमच्या पाठीमागून आला तर त्याला या ठिकाणी गारद करतो आणि तुमचा मार्ग मोकळा करतो. येतो मी. या जय काली माता. आपण वापरू. मी लागतो पुढच्या तयारीला. जरा सांभाळून व्यंकोजीराजे, कारण बाईचा मामला आहे म्हणून म्हटलं. एक आहे. वा, या तुम्ही. येतो. काळोजीला डोका आहे म्हणायचं. नामी युक्ती. शिवाजी आता तू माझ्या हातून सुटत नाही. आज ना उद्या तू स्वतःहून माझ्या या गुहेत चालत येणार. मग हा वेंकोजी तुझी वायदिक शिकार करणार. बघा व्यंकोजीराजे, फार झाला. तो पहा शिवाजीचा हे चौके थोडा उडीत पळाला. नाही तो आपलं धर्म त्याने नक्कीच ऐकलं असेल. त्यातून सुद्धा कामा नाही. त्याला आपण तरी बाहेर जायचं असेल टाकूया. चला. एवढी गडबड करू नये. तो शिवाजी आमच्या हाती लागू नाही. किती शरमेची गोष्ट आहे. का शिवाजी एका ठिकाणी एकाच जागी कधीच पत्ता नसतो. आज इकडे तर उद्या तिकडे, त्याचे छुपे आणले. आज शिवाजी आदमी है या सैतान. काळोजीच्या फसवणुकीने शिवनेरी काबीज करण्यासाठी, मानाजीवर हमला करण्यासाठी त्याच्यासमोर आदरला पाठवला होता.
पण देवाने दगा दिला. आमचा जिगरी दोस्त बादशाह का जलाक सरदार मारा गया. या अल्लाह, खैर खुदा की. आता ही बातमी बादशाहच्या कानावर जाणार तर त्यांची आमच्यावर खमाबरची होणार. बड़े अफसोस की बात है, बड़े अफसोस. मैं आया हूँ सरकार. देखा है मैंने. खुशखबर लाई हूँ. खुशखबर. मैं यहाँ परेशानी में हूँ. वो काफर शिवाजी मेरे हाथ में आता नहीं और तूने खुशखबर लाई हो. हाँ सरकार, आपके परेशानी का असली इलाज आया हूँ. देख के ही परेशानियाँ भाग जाएगी और चेहरा आपका पार मुआवत से सुलगेगा आपका सरकार. क्या बकते हो बेशरम. सच कहता हूँ खान साहब. कौन सी खुशखबरी आई है, बोलो. एक नाचने गाने वाली जवानी आई है बाहर. आपकी इज्जत हो तो. तुम बराबर देखा है उसे. वो नाच गाने वाली है क्या शिवाजी की है. ये नाच गाने वालों पर बिल्कुल भरोसा नहीं है. खान साहब, वो हमारी पहचान वाली है. असली गाना गाने वाली, नागासाकी डोलनारी. जाओ बुलाओ उसे. वो भी लाता हूँ सरकार. आओ, आगे आओ. उनके साथ बोलो. ये है हमारे वालिद खान साहब. क्या जवानी है, क्या मराठी खूबसूरत होती है. हाय हाय, क्या रुबाब है, क्या शबाब है. जैसे गुलाब का महका महका फूल है. क्या नाम है तुम्हारा. जी मैना. मैना. हाँ. शर्माओ मत प्यारी. और ये कौन है डर क्या. वो पोपट है. पोपट. हाँ. पोपट यानी ह्याचं नाव पोपट आहे. तो नवरा आहे. अच्छा, तो तू नाचती है. हाँ, नाचती भी हूँ और गाती भी हूँ. बहुत खूब, बहुत खूब. और तू क्या करते रे ढोलकिया. मी ढोलकी वाजवतो सरकार. ठीक है, ठीक है. गाओ, नाचो, लेकिन ऐसा गाना सुनाओ कि दिल परेशान से सरकार, अहो आम्ही आपला दिल रिजवायाच निघता आलो. पण नाच गाणं झाल्यावर सरकार जरा आमच्या पोटा पाण्याचं बघा. काय हाय, आम्ही जरा गरीबच. करो मत प्यारी. तुम्हारे लिए हम अच्छा नाम देंगे. ये दिले खान दिलदार है. तुम्हारी जैसी खूबसूरत लड़की को देखे हम बहुत खुश होते हैं प्यारी.
पाहिली गुलनार सख्या यौवनाचा बहर सांग कधी दौलत मुची लाखाची 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 दौलत मुची लाखाची 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 ही दुश्मनी चालायची ही दुश्मनी चालायची ही दुश्मनी चालायची बघुनी कमरेचा बांधा करीसे मनिकार सौदा बघुनी कमरेचा बांधा करीसे मनिकार सौदा कोणही माझी शारची 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 कोणही माझी शारची 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 नाही दुश्मनी चालायची नाही दुश्मनी चालायची दौलत मुची लाखाची 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 दौलत मुची लाखाची 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 नाही दुश्मनी चालायची दुश्मनी चालायची दुश्मनी चालायची क्या हो गया भागो जाके देखो जलोत्पात चालू है हाँ देखता हूँ भागो इम्रान खान मराठेशाही धुळीला मिळवण्याचा शंखवाजून मराठा उठलेला आहे. छत्रपतींचा हा लाडका शिलेदार तुझ्या शमियाला धुसून तुला आवाहन करतो. अरे असेल हिम्मत तर सांभाळवा. हो नेताजी खारकर अरे देवना या इंद्राच्या मजातून सुद्धा आता शक्य नाही आता तुला कोण वाचवलेला सगळ्याला रास्त झालेला गाडीवाला भोपळा पाहूया कोण कोणाला हौसनं दाखवतो ते. कुठल्याच्या मोठीनं माझं नाव ठेवलं. आता इथं थांबून उपयोग नाही. बाळोजी, आता तुझी बारी आणि नंतर त्या वेळेची वाघाची. भाई समजा नेत्याच्या नावाची वाट पाहताय वाटतं आज नक्कीच बघा येते त्या दिवशी खानाला मराठी मुलखाचं पाणी वाचलं आणि आसमान दाखवलं आज नक्कीच येतील बघा ते हो शारजा आता हो एवढी का वाटेकडे डोळे लावून पाहताय हो येतील की होते आता मात्र कमाल झाली तरी नशी अजून लगीन झालं मला वाटतं नेताजी पालकरांसोबत लगीन झालं तर त्यांना बाहेर सुद्धा सोडणार नाहीत आपण
म्हणतात प्रेम माया, नाहीतर साला आमच्या नशिल्या हो प्रेम राहिलं बाजूलाच. सदा कधी आम्हाला बघितल्यावर पिसाळलेल्या कुत्र्यावाने भस्कन अंगावर येणार आणि लाख मोलाच्या शब्दांऐवजी शिव्यांची लाखोळी वाहणार. हो एकदम वंगाळ बाई. यापुढे कसा संसार होणार आहे तो देवच जाणे. आता आजच माझं खेटर तुमच्याबरोबर लगीन कराया. महिला अगं तू अगं मला वाटलं शारजा आपला. मी महामाया. नाही. मी सोडलेली नाही, होती. नाही. मी सारखी शिकायली. नाही, 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 नाही. अहो, थोडी तरी किती बोलावं माणसानं. अगं त्याच्यामुळे चिडायला काय झालं. मी आपली सहज गंमत केली. गंमत? होय. गंमत? ह्या सांगा तुमची गंमत. जायला अगं एवढी राणी साहेबांसाठी नटलीस. अगं निदान आज तरी गोड बोल की तुला नीट बोलताच येत नाही माझ्याशी. तुम्ही किती सरळ बोलता हो? किती सरळ बोलता ना त्याचा अंगठ भाव आहे मला. हे काय आपलं इंग्लिश साधारण नुसती मस्करी मस्करी मस्करी. हे बघा मान्यांची महिना म्हणते ना मला इंग्रजांनी येतात. अगं मला पण पिसाळांचा पोपट म्हणतात हा. काय सारख्या यादमध्ये बसले आहे. काय सांगतेस का. अगं मग तू इथे नसून करून काय करत होतीस. कुणाची वाट पाहत होतीस. हं? माझ्या नवऱ्याची. काय होय. दरगूक खान साहेबांची. डरपोक खान होय. तो पोकट होय. त्या दाढीवाल्या पोकळाची वाट पाहत होतीस. होय. अगं तुझ्या तोंडाला लागली आग ती. अगं तुला म्हणावं तरी काय. या बघा शिव्या घालू नका शिव्या घालू नका आधीच सांगून ठेवली आहे. अगं शिव्या देणार नाही तर कुठणार आहे का तुझ्या बाला. अगं माझ्या समोर सरळ सांगतेस की त्या डरपोक खानाची वाट पाहत होतीस. अगं काय वाटलं असेल हे ऐकून माझ्या मनाला. तुला काही लाज लज्जा. तुझीच घाला तुमचं ते मन. हा? आले मोठे जीवाला जीव लावणारे पोपटराव तुम्हाला ह्याच्या पुढे सांगून ठेवते. आजपासून तुमचा रस्ता वेगळा माझा रस्ता वेगळा. काय आता बघताय का आवाज माझ्याकडं. अगं महिने एवढा राग धरू नको. तू मला सोडून गेली अगं तर मी काय करू एकटा. रुसू नको अशी तू राणी ग. रुसू नको अशी तू राणी ग. माझ्या जीवाचं होतंय पाणी ग. माझ्या जीवाचं होतंय पाणी ग. माझ्या जीवाचं होतंय पाणी. रुसू नको अशी तू राणी ग. रुसू नको अशी तू राणी ग. माझ्या जीवाचं होतंय पाणी ग. माझ्या जीवाचं होतंय पाणी ग. माझ्या जीवाचं होतंय
प्रतिज्ञेचा पाठपुरावा करणारा माणूस. इथं कशाला आलाय? सांगतो, सारं काही सांगतो, पण तूच ना त्या मानाजीरावांची लाडकी लेक सारखा. होय, मीच सारखा मानाजीरावांची लाडकी लेक. हासा तर अगदी बरोबर पडला. तुझ्याकडेच काम होतं माझं. माझ्याजवळ काय काम? ते माझ्या गुहेत गेल्यावर कळेल तुला. चल चल माझ्या बरोबर. खबरदार माझ्या अंगाला हात लावशील का? नाहीतर गंभीर ही वाद जाईल तुझा. असा पोरी चोरीच्या हातून बनायला तुला मला लांडच समजलीस होय. हा? की मर्दाचा पक्ष आहे मर्दाचा. चल चल माझ्या बरोबर. चल चल अरे पोर वेकोजी तुझी ही हिम्मत आहे. चल पण तो नक्की वेंकोजी वागच होता याबद्दल तुझं जुमत नाही ना? नाही पालक, मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलं. त्या महिलेला उचलून नेताना मी त्याच्या अंगावर गेलो, पण त्याने असा काही लाथेचा कडाका मारला. मी एका बाजूला आणि माझी शमशेर एका बाजूला. घाबरू नको तो बेटा, मी तुझ्या महिन्याची सुटका करतो. वेंकोजी वाघ हा स्वतःला मर्दाचा बच्चा महाराष्ट्राचा प्रतिराजा समजतो आणि मित्रा भागूबाई सारखा चोर वाटेला येऊन दुसऱ्यांच्या आया बहिणी पळवतो. अरे तो तुझ्या भक्तरीवर पोपटा. चला आपण वाघ कुळेचा मार्ग काढूया. चल, हे बघा नाईक आलेच. नाही, आपली भेट झाली देवच पावला. काल रात्री शिवनेरीवर येऊ व्यंकोजी वाघाने महिलेला पळवली होय ना? नाही नाही, ही बातमी आपल्याला समजली? या कटाची बातमी मला पूर्वीच कळाली होती, म्हणून मी आपल्या भेटीसाठी शिवनेरीवर येणार होतो. पण आपण इथे आलात चुकामुक झाली. दुश्मनाने डाव साधला आणि व्यंकोजीने बाणाजीरावांच्या मुलीला सारजेला पळवून नेले. पण नाही, मला हे समजत नाही, सारजेला पळवण्यात काळोजीला कसला डाव साधायचा? उत्तर अगदी सोपं आहे पालकर. बाणाजीरावांना काळोजीने लग्नाची मागणी घातली होती सारजेसाठी, पण बाणाजीरावाने साफ शब्दात नकार दिला. त्या अपमानाचा बदला त्याला असा घ्यायचा होता, पण डाव चुकला, पासा पलटला आणि व्यंकोजी सारजा समजून त्या महिनेला पळवून नेला. नाही, यापुढे प्रथम आपल्याला महिलेची सुटका केली पाहिजे. मी पोपटरावाला सोबत घेऊन वाघदरीकडे कूच करतो. जरा सांभाळून. वाघदरी म्हणतात तिला. रस्ते असे अवघड की शोधता मते गुंग होईल. रांजणाईकडून खालच्या वाटेला उतरा, रस्ता लवकर सापडेल. आणि हो, गुहेत शिरताना प्रथम पुढील संकटाचा अंदाज घ्या, नंतरच गुहेत शिरा. या याबद्दल चिंता नसावी. नाही, भैरव जोगेश्वरीची कृपा दृष्टी, महाराजांचा आशीर्वाद आणि आपल्यासारख्या भोर सोप्याचा आदर्श पाठीशी असल्यावर हा नेताजी त्या वेंकोजी वाघालाच काय, पण कधी काळालाही घाबरणार नाही. चला पोपटा, आपण वाघदरीकडे जाऊ. येतो मी. नाही, नेताजी पालकर वाघदरीकडे रवाना झाले, पण त्या नीच काळोजीचा काही एक भरोसा देता येत नाही. तो विषारी काळ सर्प नेताजीरावांना सुद्धा दंश करेल, त्याच्यावर हुशारीने नजर ठेवावीच लागेल. महाराज, आपण आणि अशा या आडवाटेला काम घेऊ नये. तुमच्यासारखे शूर शिलेदार अहो रात्र दिवस स्वराज्यासाठी झटत असताना मराठ्यांच्या राजानं गंमत पाहत राजवाड्यात बसून राहावं, हा कोणता न्याय? नाही, यथा राजा तथा प्रजा. प्रथम प्रजा जगली पाहिजे, तरच राजा जगेल. नाही, तुमच्या चेहऱ्यावरून तुम्ही कोणत्या तरी विचारात गळून गेलेले दिसता. बोला, कसली चिंता लागून राहिली आपल्याला? महाराज, काय सांगू, त्या व्यंकोजी वाघाने बाणाजीरावांची मुलगी समजून सारजेला पळवलं आणि वाघदरीत घेऊन गेला. काय सांगता नाही? त्या वेंकोजीची ही हिंमत! चला, आताच्या आता घोड्यावर स्वारून
जबाबदारी करतो. महाराज, आपण जाण्याची काही एक जरूरत नाही. नेताजी पालकर आताच वाघदरीकडे रवाना झाले. सोबत पोपटराव आणि काही शेळके जवान सुद्धा आहेत. अरे रे, किती लांछनास्पद गोष्ट आहे. आपल्याच आया बहिणीच्या अब्रूची लक्तरे तोडणाऱ्या नराधमाचे हात खांद्यापासून कलम केले पाहिजे. चला, ते पहा भैरव जोगेश्वरीचं मंदिर. आपण दर्शन घेऊन पुढे चलतो. चला. क्या करूं? अब्बा जान गए तभी रोया, बाबा जान गए तभी रोया, अभी हमारी हिम्मत मर गई तो भी रोया, अभी हमारे हाल में हमारे इमरान चाचा भी मर गए. मैं आपके लिए क्या करूं? जाने का रास्ता बताओ. ये फर्क लोग के हाथ में मिलेगा ना, मेरी चट्टी बना देंगे. या अल्लाह, बचाओ मुझे, बचाओ. परवरदिगार, बचाओ मुझे, बचाओ. मैं अभी अकेला क्या करूं? क्या करूं? क्या करूं? डरपोक खान, रडायला काय झालं? कमाल है आपकी भी. तुमको सब मालूम है, तो भी पूछता है रोली को क्या हो गया? हमारे चाचा जान मारे गए, सब साथीदार मारे गए. मैं अभी अकेला क्या करूं? जाने का रास्ता मालूम नहीं. या अल्लाह, बचाओ, बचाओ मुझे, बचाओ. इससे रोकता है. आता त्याला कोण काय करणार? त्या नेताजीने अचानक हल्ला केला. तुमचे लोक काफी होते, घाबरले. त्याचाच फायदा घेऊन त्या नेताजीने आणि त्याचे साथीदार मोगल सैन्य कापीत कापीत डेऱ्यापर्यंत आले. नेताजीशी झालेल्या चकमकीत इम्रान खान मारले गेले. आता त्याला तू, मी आणि तुझा पुढाकारी काय करणार? कावजी, बचाओ मुझे, बचाओ. अरे घाबरू मैं तुम्हारे नको. पाय पड़ता हूँ, बचाओ मुझे. ओ, जाने का रास्ता बताओ. जाने का रास्ता लोगों ने मराठी लोग मुझे जान से मार देंगे. डरपोक खान, खडे हो जा, खडे हो जा. घाबरू नकोस. जोपर्यंत या काळोजी जिवंत आहे, तोपर्यंत तुझ्या केसालाही नका लागणार का? पर तुम्हारे ऊपर कैसा भरोसा कर तू? हमारे इमरान खान को भी ऐसा ही बोला था. सारी फौज मारी गई, लेकिन तुम भागे. अरे सांगितलं ना तुला, हल्ला अचानक झाला. अरे कैसा भरोसा कर तू? इतना आदमी मारा गया, मैं अभी अकेला कैसे बचूंगा? डरपोक खान, डरो मत, चलो मेरे साथ. अरे तुम्हारे साथ क्या? जन्म में? नहीं भाई नहीं, तुम्हारे साथ नहीं आएगा. तो शिवाजी नेताजी लोग तुमको ढूंढता है. तुमको तेरे जान का नहीं भरोसा, तो मुझे कैसे बचाओगे? आता मी मरणार, तुम्ही पण मरणार, सगळं मरणार. आता मी काय करू? आता तू सरळ येणार आहेस की या कुजलेल्या पेटात कुजून लागणार आहेस? मैं क्या करूं? मेरा भेजा ही खत्म हो गया. तो भूताच्या राज्यात काय करणार? मी काय करणार? मैं क्या करूं? मेरा भेजा खत्म हो गया. काळू जी, आता मैं इधर जाता हूँ, उधर मराठा, आगे पीछे सब मराठा. तुम भी मराठा काळू जी. अभी मैं क्या करूं? मेरी बीवी हमारे मुल्क में आ तक नहीं हो रही. मुझे हमारे मुल्क का रास्ता दिखाओ, मुझे रास्ता दिखाओ. अरे डरपोक खान, तुमच्या जाण्याच्या मार्गावर त्या शिवाजी कडेकोट बंदोबस्त केला आहे. तो कडेकोट बंदोबस्त उठेपर्यंत आपण वाघनगरीत जाऊया. क्या? शेर के घर? या अल्लाह, नहीं. तू तो पागल आहे. अरे वाघनगरीत वेकोली नावाचा माझा जिगरी दोस्त राहतो, पण शिवाजीचा कट्टर दुश्मन. तेव्हा त्याच्या आश्रयाला आपण जाऊया. कुछ तुम्हारा दोस्त है ना, वो आपको मारेगा तो नहीं ना? नाही. तुला असा एकट्याला सोडून गेलो तर
मुसलमान म्हटलं की त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. वो भी दीवाना हो गया हमारा खाना. ये मेरी मोटी अम्मा, ये मेरी छोटी अम्मा, मुझे बचाओ, मुझे बचाओ, मुझे बचाओ. डरपोक खान सुनो तो सही. तेव्हा तुझी दाढी काढून टाक आणि हा वेश फेकून दे आणि मराठी शिकायचा वेश घाल आणि चल माझ्या बरोबर. बिलकोजी तुलाही मराठी समजून आश्रय देईल. ऐसी बात है तो चलेगा. मेरी जान बचाने के लिए मैं कैसा भी आ सकता हूँ. चलो 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 बाबूजी, चलो. चल. हाँ! बाबूजी, बचाओ, बचाओ मुझे. हो गिरजी आणि विठ्ठल. होय, तिथे या पडलेल्या येवणी प्रेतात तुझ्या एका प्रेताची भर घालायला इथं आलोय. या गाळोजीला मारणं तेवढं सोपं नाही. जे ते घराण्याचा पराक्रमाचा विसर पडलेला दिसतोय. विसर पडलाय तो तुला, जे ते घराण्याचाच नव्हे तर तमाम मराठ नगरीचा. म्हणून तसा देशद्रोही होऊन वनंगासारखा भटकत असतो. अरे तुझे पूर्वज शूर होते, तसेच पराक्रमी होते. त्याने घरात विमानाने घराच्या लौकिकाला कळसावर चढवलं, पण तू बेईमानी करून घराच्या नाव लौकिकाला जमीनदोस्त केलंस रे. खामोश. जे ते घराण्याच्या भानगडीत दाब खुपसण्याची तुला जरुरी नाही. महेर म्हणे काळोजी देशद्रोही आहे, त्याला हद्दपार करा. असले अपमानकारक शब्द ऐकण्यापेक्षा त्या गुलामगिरीवर लाथ मारून इथं आलो, त्या कसली बेईमानी. अरे तुझ्या इमानीपणाबद्दल तमाम मराठ नगरीला खात्री पटली आहे. खानाला भेटलास, शिवनेरीच्या सगळ्या चोरवाटा त्याला दाखवल्यास, मानाजीरावांवर भ्याड हल्ला केलास, आमचा मानाजीरावांसारखा भोवरा भाई पाडलास, गंगोजीला विश्वासात घेऊन महाराजांना पकडण्याचा घाट घातलास. महाराज महाराज तो असेल तुमचा महाराज. मी त्याला गाडीची सुद्धा किंमत देत नाही. अरे मूर्खाला हिऱ्याची किंमत ती काय करणार? त्यासाठी रत्न पार्टीच लागतात. हिरा हिरा तो शिवाजी हिरा. दुसऱ्याच्या जीवावर निराश दाखविणारा तो काफर शिवाजी. खामोश! बंद कर ही तुझी बेताल बडबड, नाहीतर तुझी बेताल बडबड करणारी जी माझ्या संशयाने छाटली जाईल. त्या अगोदर तू जिवंत राशील तेव्हा ना. स्वतःला स्वामिनिष्ठ समजणारा, महाराष्ट्राचा बहुरूपी मानून शिवाजीला खबर देणारा हा बहिर्जी नाईक आज मी खिताब करतो.
बाहेर पळून जावं म्हटलं तर चारी बाजूला उंच उंच डोंगर, आजूबाजूला गिर झाडे. पण माझं मन मला ग्वाही देत. माझं राजा मला इथे सोडवायला नक्की येते. माझं मन मला ग्वाही देत. बालाजीरावाची लाडकी नेताजीची भावी पत्नी मराठ रियासतीची रणरागिणी सारदा. आज या व्यंकोजीच्या मुठीत अडकली. सारदा, सारदा, कसला विचार करते? पळून जाण्याचा तर नाही ना? आजचा दिवस शेवट, आजची रात्र तुझ्या अमोल शिलाची शेवटची रात्र. आज संध्याकाळपर्यंत तो शिवाजी इथं आला नाही तर काय करणार? तुझ्या या सुकुमार देहाचा मनमुराद आस्वाद घेऊन माझी रखेली म्हणून कायमच गुहेत ठेवून देणार आहे. अरे तुझ्या भोगनंतरला संमती द्यायला तू काय मला वेळाची बावली समजलास? तू एकदा माझ्या अंगाला हात तर लावून बघ, तुझ्या करडीचा घोटच घेईन मी. बोलण्यावरून तरी हे मराठी पाणी फार तिखट आहे असं वाटतंय. पण सारखा मी सुद्धा मराठी बच्चा आहे हे विसरलेस तो. सिंहाच्या छातीनं किल्ल्यात प्रवेश करून सर्वांसमक्ष तुला उचलून आणली. हे तुझ्या या नाच खाताने मारण्यासाठी नव्हे तर माझ्या या दणकट हाताने त्या शिवाजीची मुंडी मुरगळण्यासाठी. आणि तो मोका नाहीच मिळाला तर मग तू आहेसच. तुझ्या बरोबर इश्काची रंगपंचमी साजरी करू, सरळ रोहिणेश्वरावर हल्ला करून शिवाजीला भिडणार. अरे जा चांडाळा, तूच काय तुझ्यासारखे हजार जरी आले ना तरी शिवाजी महाराजांच्या केसाला सुद्धा रस्ता लावू शकणार नाही. आम्हा मराठी साम्राज्याचे ते रक्षण करते आहे, मराठीशाहीचे स्वामी आहे. आणि तुझ्यासारख्या षंडांच्या हातून मरायला अजून भवानी मातेची आमच्यावरती अवकृपा झालेली नाही. वाह वाह, एवढा मोठा देशाभिमान. बोलता बोलता मी चेहऱ्यावर लाल रक्तिमा चढला. बहुत सुंदर, बहुत सुंदर. पाखरू पिंजऱ्यात अडकलं ना की बाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांतानं अगदी प्रयत्न करत. पण उपयोग काय होतो? उपयोग काय होतो? काहीच नाही. जीवाच्या शेवटपर्यंत पिंजरा आणि पिंजऱ्यातच तडफडून मृत्यू. सारखा मी तुला मारणार नाही. उद्यापासून शिवाजी इथं येईपर्यंत मनमुराद तुझ्या शिलाची लचके तुझ्या या सुकुमार देहाबरोबर तो खेळ खेळताना फार मजा येणार आणि माझं दिल खुश होणार. तुझा दिल खुश होण्यापूर्वी महाराज इथं येऊन त्यांच्या संशयाने तुझा दिल बाहेर काढून तुझ्या हातात देतील याचा तुला विसर पडलेला दिसतोय. तू आणि या बेंकोची समोर तुझ्या होतेस म्हणे महाराज येऊन तुला दिल काढून तुझ्या हातावर देतील. आता येऊ देतो तुझा महाराज. एक तर तो तरी जिवंत राहील नाही तर मी करेल. स्वतःला एवढा मोठा वाघाचा बच्चा समजतो, मग असा या गुहेतला लपून बसतोस. आमच्या हिंमत तटकन या गुहेच्या बाहेर. आणि मग बघ तुला शोधत असलेल्या हजारो मराठी संशयी तुझ्या शरीराचे मोठी मोठी एवढे तुकडे करून तोल्या कुत्र्यांना बहाल करतील. माझ्या म्हणण्याप्रमाणे वाघ तुझा
झाला तर तो आहेसच. या मानाजीच्या लेकीसोबत थोडी मजा करू आणि मग पुढचं काय ते पुढे पाहून घेऊ. एकाएकी अशा आनंदाची उपरी कशी काय फुटली? मधांत नरपशु, तुझ्या मूर्खपणाला फसले. स्वतःला खूप चतुर समजतोस ना? मी चतुर आहे, शूर आहे. एका बाई माणसाला पळवून आणण्यात तुला चतुरपणा तर दिसला, पण साधारणपणाऐवजी मला उचलून घेऊन आला. त्यात तुझा मूर्खपणा बी दिसला. म्हणजे तू साधा नाहीस? मी त्याची नाती मैना. महिना म्हणजे माझा हात सुद्धा डाव फसला म्हणायचा. आता तुला मी असा सरळ सोडत नाही. चल, चल, चल. तुझा आता जाऊ टाकून तुला आता फेकून देणार. चल, चल माझ्याकडे. चल. किंवा पोरका झालेला नराधमा सोड दिला. या वाघाच्या गुहेत त्याला चौघात देणारा तू कोण? हे डोळे उघड आणि बघ माझ्याकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात, मराठेशाहीच्या रक्षणासाठी तुझ्यासारख्या नराधमांना कायमचा धडा शिकवण्यासाठी धावत आलेला नेताजी पालकर. नेताजी पालकर म्हणजे त्या शिवाजीचा शूर सरदार. आणि या वाघाच्या पुढे शिवाजीची माझी दुश्मनी आहे. दुश्मनी शिवाजी बरोबर आहे, तुझ्या बरोबर नाही. तेव्हा आलाच तसा चालतो आणि त्या शिवाजीला पाठवून द्यायचं. शिवाजी महाराज आमचे राजा आहे आणि राजांचा दुश्मन तो आमचाही दुश्मन असते. तेव्हा काय तू माझ्याशी दोन हात करणार? या वेंकोजी वाघाशी दोन हात करणार? पण लक्षात ठेव, या वाघाच्या गुहेत आलेली कोणती शिकार सहसा जिवंत परत जात नाही. वेळेला बलदंड हत्तीला मुंगी सुद्धा हैराण करते रे गोष्टी. चल मैना. महिना आता तुला मिळणं कधीच शक्य नाही. या वाघाच्या गुहेत आलेली शिकार अशी सहजासहजी परत जात नाही. आया बहिणीवर जाणणाऱ्या तुझा दोन्ही हात मी कलम करणार. आता तुझं मरणच जवळ आलं असेल तर त्याला मी तरी काय करू? सांभाळ. नेताजी, निधड्या छातीला तुम्ही या वाघ धरीत घुसून या महिलेचं या राक्षसांपासून रक्षण केलं. या
स्वराज्याला घासून तारणाऱ्या या राक्षसाचा वध केला. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुमच्या या अमोल कामगिरीचा नक्कीच विचार केला जाईल. नाही, येत्या महिन्याच्या शुभमुहूर्तावर वारकर आणि